मॅचला सुरुवात करूया. पहिला बॉल तिकडे मात्र हाताळला गेलाय. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला शैलेश पाहायला मिळतो, ज्याच्यासाठी आपण वाट पाहत होतो गेले कित्येक महिने. तो क्षण आता मात्र सुरू झालाय, तो क्षण आता मात्र आलाय, म्हणजेच कुलाबा प्रीमियर लीगची मेगा फायनल. पहिला बॉल हाताळला सुद्धा गेला. सागर रणपिसे स्ट्राईकवर. स्लोअर वन डिलिव्हरी आणि पहिल्या बॉल नंतर दुसरा बॉल सागर रणपिसेच्या बॅटमधून येतोय. खणखणीत षटकार. जरा डीजे आपण रेडी राहा. चौकार षटकारानंतर आता आपण काय विक्रम करतोय मेगा फायनल मध्ये. या वेळेला जमिनीलगत फटका आहे. त्या शॉर्ट स्क्वेअर लेग मधून मात्र डीप स्क्वेअर लेग कडे आणखीन 4 धावा येत आहेत. सागर रणपिसेच्या बॅटमधून बरसत आहेत. सागर रणपिसे च्या फलंदाजाने अवघ्या 22 चेंडूमध्ये 102 धावा बनवल्या आणि या स्पर्धेतला सर्वाधिक धावांचा उच्चांक ज्या टीमने केला तो संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. समर 11 निलेश सोलंकी एन टीम आणि दुसऱ्या बाजूला निजामबाई आणि तुषारबाईंचा संघ ग्लोरी कुलाबा. 1 डॉट 1 6 1 4 3 चेंडू 10 धावा. फास्टर वन. पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून पुन्हा मिसफील्ड. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतंय आणि आणखीन एक बॉल जातो सरळ सीमा. आज दिवस जर कोणाचा असेल तर तो सागर रणपिसेचा. ज्या ज्या वेळेला त्याला जीवनदान मिळालंय त्या वेळेला त्याने मोठ्या धावा बनवल्यात. सलामीची जोडी आहे मैदानाच्या आत. सागर रणपिसे आणि मंगेश धनुर. शैलेशचा हा बॉल बैठक फटका. घुटना टेक और ये सिक्सर देख. बाहेर फेकलाय. सागर रणपिसेच्या बॅटमधून एक दिमागदार सिक्सर. सीपीएल षटकार. घ्या जितके हवे तितके बॉल घ्या. हिम्मत सनद साहेबांनी खूप सारे बॉल स्पॉन्सर केलेत. नुकतंच त्यांचं आगमन झालेलं होतं मैदानावरती, परंतु पुढे काही कामासाठी त्यांना निघायचं होतं, त्यामुळे ते थांबू शकले नाहीत. परंतु त्यांनी स्पॉन्सर्स केलेल्या बॉलवरती आज सागरच्या बॅटमधून रन आणि रन बरसले जात आहेत. जबरदस्त स्ट्रोक्स. 2 षटकार 2 चौकार 1 डॉट बॉल. 5 चेंडूमध्ये मात्र धावा झाले त्या 20. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या षटकातून. शैलेश गोलंदाजी मार्कवरती. शैलेश पुन्हा एकदा शेवटच्या बॉलसाठी गोल अप टू द मार्क. आपटलेला बॉल. बघा सागरची बॅटिंग आक्रमकताही आहे आणि संयमही आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचा प्रयत्न केला जातोय. 1 रन मात्र घेतली गेली शेवटच्या बॉलवर. अगदी वेगळ्या पद्धतीचा हा फटका अगदी एक कलात्मक स्ट्रोक खेळतोय आणि एकेरी धाबेसोबत पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या समर 11 बिनगडी बाद 21 धावा. सुरेश सर, सागरची बॅटिंग अगदी समुद्रांच्या लाटांसारखी आहे. ज्या समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरती असताना आपल्या पायाला खूप प्रेमाने स्पर्श करतात ना, त्याच समुद्रांच्या लाटांना आपण मोठमोठ्या जहाजांना बुडवण्याची क्षमता असताना सुद्धा बघतो. त्यामुळे एक सिंगल डबल तर तो घेतोच आहे, परंतु चौकार षटकारांची आतिषबाजी सुद्धा त्याच्या बॅटिंग मधून झाली आहे.
आणि टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटर आता आमने सामने आहेत. एका बाजूला आपण बघतोय तो कुलाबाचा बाहुबली सुमित कांबळे आणि त्याच्या समोर मात्र प्राइड ऑफ कुलाबा सागर रणपिसे. ओव्हर नंबर 2 मध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट. हिंदी में जैसे म्हटलं जातं ना, एक्स के पीछे भागो ना नेक्स्ट के पीछे भागो. अगर ये टूर्नामेंट आपको जीतना है तो सिर्फ और सिर्फ बेस्ट के पीछे भागो. इथे बेस्ट तुम्हाला द्यावं लागेल. जो बेस्ट देईल तो इथे मात्र जिंकणार. जो सर्वोत्कृष्ट खेळेल तो मात्र इथे जिंकणार. आणि या वेळेला आणखीन एक बिग हिट सागर रणपिसेच्या बॅटमधून. अजून 6 रन. फटक्यात आहे वजन. धावा तिसरा सीझन याच्यासाठीचा मात्र चालू असलेला प्रयत्न आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. अजून 6 धावा सागरच्या बॅटमधून. बूंद बूंद से सागर बनताय. या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आला. डीप मिड विकेट कडे ट्रॅव्हल करतो चेंडू. सिंगलच घेण्याचा प्रयत्न असेल. अगदी सहज शांत संयमी पद्धतीने चालत मात्र ही धाव पूर्ण केली. एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या पुढे सरकते 28. 28 रन्स ऑन दी बोर्ड. आणि दुसऱ्या बाजूने मंगेश धनुर त्याच्याही नावावरती या स्पर्धेमध्ये एक पहिलं अर्धशतक कालच्या दिवसामध्ये लिहिलं गेलं. असा मंगेश धनुर आता मात्र डावखुरी हाताचा फलंदाज मैदानावरती बॅटिंग साठी स्ट्राईकवर. डावखुरी हाताचा फलंदाज विरुद्ध डावखुरी हाताचा गोलंदाज. मंगेश विरुद्ध सुमित. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला समोर. मिड ऑफ मध्ये कव्हर्स मध्ये फिल्डर सजवलाय आणि एक सिंगल तिकडे तोपर्यंत कंप्लीट केली गेली. अगदी दिवसा ढवळ्या होणारी धावांची चोरी गेले 2 दिवस आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. कधी 1 कधी 2 सिंगल डबल तिकडे घेतले जात आहेत. चौकार षटकार तिकडे ठोकले जात आहेत. एक क्वालिटी क्रिकेट आपण बघतोय गेल्या 2 दिवसांपासून नॅशनल क्रिकेट क्लबच्या या खेळपट्टीवरती. फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉलचाही पुरेपूर समाचार. नो बॉलवर आलाय सागर रणपिसेच्या बॅटमधून एक उत्तुंग आसमानी फ्री हिटचा बॉल. फुकटचा फटका. बघूया फ्री हिटच्या बॉलवरती काय घडतंय. ओव्हर पिच आणि या वेळेला मनगटी फटका. फ्लिक ऑफ द रिस्ट. मिनी हेलिकॉप्टर बॅटिंग करतोय सागर आणि संघाची धावसंख्या झाली आहे 42 धावा. फक्त ही दुसरी ओव्हर आहे. 400चा स्ट्राईक रेट. 10 चेंडू 40 धावा बनवल्यात आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 42 धावा. बघा त्याचा स्ट्राईक रेट. बघा त्याच्या बॅटिंगचा स्पीड. बघा त्याच्या बॅटिंगचा फ्लो. का मला प्राइड ऑफ कुलाबा म्हटलं जातं ना, तर या नावाची प्रचिती आज मात्र त्याने पुन्हा एकदा मैदानात दिली आहे. व्हॉट अ मॅच अँड व्हॉट अ बॅटिंग. मेगा फायनल मध्ये कशी बॅटिंग करायची आहे ते आज सागर दाखवतोय. काय हेलिकॉप्टर शॉट त्याने खेळलाय. रन 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 आणि रन बरसतात रणपिसेच्या बॅटमधून. चार चेंडू पूर्ण झालेत. सुमित कांबळे आणि त्याच्या समोर बेस्ट वर्सेस बेस्ट प्राइड ऑफ कुलाबा आणि दुसऱ्या बाजूला कुलाब्याचा बाहुबली. पुन्हा एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक आलाय. नाराज आहे सागर स्वतःवरती. येतोय मात्र सिंगल. 5 चेंडू पूर्ण झालेत. मंगेश धनुर स्ट्राईकवर जातील. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 43 या धावसंख्येवर. सुमित कांबळेच्या ओव्हर मधला दुसऱ्या षटकातला आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल.
आणि या बॉलवरती मंगेश धनुरने आपले हात खोललेत. आणखीन एक बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषाच्या पलीकडे. तर हा आहे प्राइड ऑफ कुलाबा सागर रणपिसे. या वेळेला शॉट मिस केलाय परंतु नशिबाचा चौकार तिकडे मात्र मिळतोय. आजचा दिवस कोणाचा आहे तर तो दिवस आहे सागर रणपिसेचा. 4 धावा येत आहेत. पंचेचाळीस धावांवरती या मॅच मध्ये तो बॅटिंग करतोय. आपल्या अर्धशतकापासून पुन्हा एकदा तो 5 धावा दूर आहे. एका मॅच मध्ये 46 बनवल्या, एका मॅच मध्ये 102 बनवल्या आणि पुन्हा एकदा मात्र अर्धशतकी खेळीच्या वाटचालीसाठी सज्ज आहे सागर रणपिसे. आणि त्याच्या सोबत मंगेश धनुर ज्याच्या नावावरती सुद्धा या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक लिहिलं गेलंय कालच्या दिवसामध्ये. अगदी ही खेळपट्टी जी आहे ती फलंदाजांच्या प्रेमामध्ये पडली आहे. प्रत्येक जण आज सागरची बॅटिंग बघण्यासाठी मैदानावरती जातोय परंतु थांबतोय जाताना. मला सागरची बॅटिंग बघायची आहे. टॉस बॉल आणखीन एक बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये 4 धावांचा फटका. गोलंदाजाला लागेल झटका आणि टीमच्या धावसंख्येचा आकडा मात्र 50च्या पलीकडे जातोय. आणि सागर रणपिसे आपल्या अर्धशतकापासून फक्त आणि फक्त 1 धाव दूर आहे. या स्पर्धेतला सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज ठरलाय सागर रणपिसे. आणि अजूनही तो मैदानावर. आणि या फटक्यासोबत सागर रणपिसेचा अर्धशतकी खेळ पुन्हा एकदा बघायला मिळतोय. बॅटिंग आवडली असेल तर जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सागरसाठी. 1 मोर हाफ सेंचुरी. खेळाडू जर कोण असेल तर तो आहे प्राइड ऑफ कुलाबा सागर रणपिसे. परत एकदा बॅटची एज घेतोय, बॉल पाठीमागे निघून जातोय. धावा धावा आणि धावा येते सागरच्या बॅट मधून. रन 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 आणि रन आले रणपिसेच्या बॅट मधून. अजून एक खणखणीत CPL चौकार. आणि आपल्याला व्यासपीठावरची ज्या 2 मुख्य ट्रॉफ्या दिसत आहेत त्या ट्रॉफीचे पुरस्कर्ते, आमचे बक्षीसदाते, आमचे स्पॉन्सर, आमचे मार्गदर्शक, आमचे हितचिंतक, आमचे सल्लागार सन्माननीय भागुराम माने साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते. मी त्यांचं सहर्ष स्वागत करीन. या वेळेला यॉर्कर लेन बॉल होता, हलक्या हाताने मात्र खेळून काढला. चांगला संयम दाखवतोय सागर. मगाशी ज्या पद्धतीने आम्ही म्हटलं की ज्या समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरती असताना तुमच्या पायाला खूप प्रेमाने स्पर्श करतात ना, त्याच समुद्रांच्या लाटांमध्ये मात्र मोठमोठ्या जहाजांना बुडवण्याची क्षमता सुद्धा असते.
अशीच काहीशी बॅटिंग आपण बघतोय सागरच्या माध्यमातून. काही वेळेला शांत संयमी खेळ दाखवतोय तर काही वेळेला आक्रमकताही त्याच्याकडून पाहायला मिळते. मंगेश धनुर असेल पुढच्या बॉलसाठी स्ट्राईकवर. सध्या गोलंदाजी करतोय महादेव. शेवटचा बॉल शिल्लक तिसऱ्या षटकातला. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती 76 धावांवरती. 66 धावांवरती, माफ करा, 66 धावा. तिसरी ओव्हर. परत एकदा मला वाटतं 100 अधिक धावा बनण्याची शक्यता आहे. आणि स्वतः भागुराम माने साहेब सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. आउटसाइड एज घेतली आहे. बॉल मात्र थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार येईल. अजून 4 धावा समर 11 साठी. मंगेश धनुरच्या बॅटमध्ये. आपल्या एका मित्राची गाडीची चावी हरवलेली आहे. जर कोणाला ती गाडीची चावी सापडली तर ती आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायची आहे. यामाहा गाडीची चावी आहे. आणि स्कोर जर आपण पाहिलं तर 70 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. माने साहेबांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये जो आता स्ट्राईकवर फलंदाज येणार आहे त्या फलंदाजाने मगाच्या मॅच मध्ये 22 बॉल मध्ये वैयक्तिक 102 धावा बनवल्यात आणि अवघ्या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. आणि आता सुद्धा त्याने अर्धशतक झळकावलं आपण समोर आलेला असताना. म्हणून आम्ही त्याला नाव ठेवलंय प्राईड ऑफ कुलाबा, सागर रणपिसे. पहिलं अर्धशतक कालच्या दिवसात झळकावलं. त्याने सुद्धा काल 54 धावांची खेळी केली. म्हणून आम्ही त्याला नाव ठेवलंय कुलाब्याचा कोहिनूर मंगेश धनुर. दोघांनी जबरदस्त बॅटिंग केली आहे. सध्या 3 ओव्हर आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 70. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. मगाशी 121 बनवल्या. आता किती बनवतायत ते बघूया. समर 11 निलेश सोलंकी अँड टीम आणि त्यांच्या विरोधात निजाम अँड तुषार भाईची टीम. भरत आलाय परत गोलंदाजी मार्कवर. अंतिम सामन्याचा पहिला डाव आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला. बाजूलाच IPL ची मॅच सुरू आहे परंतु चर्चा इथे कुलाबा प्रीमियर लीगची चालू आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक शॉर्ट आर्म पुल होतोय. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. 6 धावा. हाफ ट्रॅकर टाकला त्याच्यावर पुल करतोय. फुलर लेनचा टाकला तर त्याच्यावर हेलिकॉप्टर उडवतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर टाकला तर इनसाइड आउट खेळतोय. समोर खेळतोय. अगदी मैदानाच्या 360 डिग्री मध्ये तो बॅटिंग करतोय. ऑफ साइडला थोडे फटके कमी आलेत परंतु ऑन साइडला जास्त त्याचा भर आहे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये आपण हेच बघतो की ऑन साइडला जास्तीत जास्त चौकार षटकार ठोकले जातात. मिड विकेट असेल, डीप स्क्वेअर लेग असेल, लॉंग ऑन असेल, वाईडिश लॉंग ऑन असेल, या क्षेत्रामध्ये बरेच बॉल आपण मैदानातून हरवलेले पाहिलेले आहेत. मंगेश धनुरसाठी हा बॉल खोलात टाकला. यावेळेला खोदून काढला बॉल. लॉंग ऑफ वरती फिल्डर आहेत सुमितच्या हातातून मात्र बॉल मात्र निसटणं थोडंसं कठीण आहे. अगदी सुपासारखे हात आहेत म्हणून त्याला नाव ठेवले आम्ही कुलाब्याचा बाहुबली. फुलटॉस बॉल आणि हा बॉल लटकलेला दिसतोय. संधी आहे आणि ही संधी हातातून घालवलेली आहे. जीवनदान तुम्ही कोणाला दिले असेल ना तर तो सागर रणपिसेच आहे. 3 इनिंग मध्ये पहिल्या बॉलवरती त्याची कॅच सुटली आणि त्यानंतर त्याने 40 अधिक धावा बनवल्या किंवा मग 50 अधिक धावा बनवल्या आणि मगाशी तर शतक ठोकून टाकलं.
आणि या वेळेला मंगेश धनूरने उडवलाय आणि इथे मात्र 6 धावा असतील. हा लगाम पिक्चर मधला सीन आठवतो. लिए 85 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे ओव्हर नंबर 4 मधला. आणि इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून कळवला जातोय. क्रिकेटमध्ये धावा कशाही येऊ देत, धावा येणं याला महत्व आहे. मग त्या बाईज असतील, लेग बाईज असेल, व्हाईट बॉल असेल, नो बॉल असेल, एकेरी असेल, दुहेरी असेल, तिहेरी असेल, चौकार असेल किंवा षटकार असेल, धावा येणं याला महत्व आहे. शेवटचा बॉल मिस केला मंगेश धनूरने. डॉट बॉलने मात्र समाप्ती होते ओव्हर नंबर 4 ची. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 86 धावा. हे महत्वाचं की विकेट घालवलेली नाही अजिबात. आणि सागर वैयक्तिक 66 धावांवरती नॉट आउट बॅटिंग करतोय. अगदी बघा, इनिंगचा पहिला बॉल डॉट आला आणि त्यानंतर 4थ्या ओव्हरचा शेवटचा बॉल डॉट आला. त्यामध्ये जितकेही बॉल हाताळले गेले त्यावर सर्व बॉलवर रन आलेत. आता शेवटची ओव्हर शिल्लक आहे, 6 बॉल शिल्लक आहेत आणि सेंचुरी करण्यासाठी 34 धावांची गरज आहे. म्हणजे परत 6 बॉल 6 जर षटकार सागरने ठोकले तर त्याचं शतक पुन्हा एकदा पूर्ण होऊ शकतं. आणि हा पहिला प्रयत्न आहे आणि या पहिल्या प्रयत्नाला यश मिळतंय का बघूया. परत एकदा कॅच ड्रॉप. रन्स 88 धावा. आणि सागर वैयक्तिक 68 धावांवरती बॅटिंग करतोय. टीमला शतक पुरं करायला 12 धावांची गरज. आणि हा पहिला बॉल असेल जो सागरने मिस केलाय. डॉट बॉल येतोय आणि सागरला शतक पूर्ण करायचं असेल तर 32 ची गरज आहे. परंतु आता बॉल फक्त शिल्लक राहिले 4. परंतु सांघिक सेंचुरी होऊ शकते, वैयक्तिक थोडस कठीण आहे. ते सुद्धा मी कठीण म्हटलं, अशक्य म्हटलं नाही. अशक्य असं काहीही नाहीये. नथिंग इज इम्पॉसिबल. इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. आणि घ्या आणखीन एक. झाडा झोडपांमधून बॉल मैदानाच्या बाहेर. 6 धावा. त्यातले तर सागरला, तर सागर धावा का नाही बनवणार. तुम्ही त्याला संधी देताय तर त्या संधीचा तो फायदा उचलणारच. आणखीन एक. पैर पर गेंद तो हवाई सैर पर गेंद जाएगी और एक बार मैदान बाजी सुरू आहे मैदानाच्या आत. अगदी गोलंदाजांसोबत खिलवाड चालू आहे. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. आणि या वेळेला शॉटम पुल आणि पुल मात्र होतोय सक्सेसफुल. 1 बाउन्स 4 चौकार.
कुलाबा कप परेड परिसरातले हे सर्व खेळाडू आहेत. अगदी कुलाबा कोळीवाडा म्हणा, कप परेड एरिया म्हणा. आणि इथे मात्र आता यॉर्कर लेंथ होता, शरीराचा वेध घेतोय का पाहूया. पंचांचा निर्णय येस, लेग बाईटचा इशारा आलाय. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत मंगेश धनुर, मात्र रनआउट होईल शेवटच्या बॉलवर. आणि अशा पद्धतीने मात्र एकूण धावसंख्या आपण पाहिली झाली तर 105 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणि जिंकण्यासाठी 106 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय समर 11 साठी. जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 105 ऑन बोर्ड अँड 106 टू विन फॉर ग्लोरी कुलाबा. अप्रतिम बॅटिंग. 105 धावा झालेल्या आहेत, 106 धावांची गरज आहे. आणि जशी या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा मी सुरेश शिंदे मॅन फ्रॉम पनवेल सरचे स्वागत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो आणि तुम्हाला सर्वांना घेऊन जातो या खूपसूरत मैदानामध्ये. ज्या ठिकाणी आपण अंतिम सामना पाहतोय हा सामना ग्लोरी 11 कुलाबा विरुद्ध समर 11 कुलाबा या दोन संघादरम्यान खेळला जातोय. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये समर 11 संघाने 105 धावा करून 106 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे. याचा अर्थ प्रति षटकाला जवळपास 21 धावांच्या सरासरीने ते धावा कराव्या लागतील. आणि ह्या प्रति षटकाला 21 धावा करणे तितकंसं सोपं नाही म्हणता येणार, मात्र कठीण नाही. क्रिकेटच्या भाषेत कोणतीही धावसंख्या अशक्य नाही किंवा कोणती धावसंख्या सोपी नसते. तुम्ही मैदानावर कसे खेळता याच्यावर सर्व त्या सामन्याचं भवितव्य अवलंबून असतं. चला, सलामीचे बॅटर सुद्धा मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळतात. सलामीच्या फळीमध्ये आपण पाहतोय सुमित कांबळे आणि महादेव हे दोन सलामी बॅटर मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी पंच हजर आहेत, या ठिकाणी समालोचक आहेत, डीजे मास्टर तयार आहेत, या ठिकाणी लाईव्ह कॅमेरा सुरू आहे आणि उपस्थित सर्व आमच्या बरोबर जे ऑनलाईनला प्रेक्षक जुळलेले आहेत त्या सर्वांना या ठिकाणी आम्ही त्यांचे आभार व्यक्त करू आणि त्यांना शुभेच्छा देतो, तसेच त्यांचे स्वागतही करतो. या ठिकाणी काही क्षणातच आपले प्रमुख पाहुणे या ठिकाणी येणार आहेत आणि प्रमुख पाहुण्यांपैकी एक आमचे नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाचे ज्या 2 मोठ्या ट्रॉफ्या आलेल्या आहेत
ते सन्माननीय या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कमिटीचे अध्यक्ष आमचे जवळचे मित्र आणि आमचे सोयरे सन्माननीय भागुरामजी माने यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। काही क्षणातच या ठिकाणी राहुलजी नार्वेकर सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे आणि हाच इनिंग संपल्यानंतर या ठिकाणी आपण बक्षीस वितरण करणार आहोत। चला बॅटर मैदानात आले, आपले क्षेत्ररक्षण लावा। चला मित्रांनो, क्षेत्ररक्षण लावायचं आहे। आपण जर विचार केला ना तर या कुलाबामधून आपल्याला 4 ते 5 खेळाडूंनी खऱ्या अर्थाने प्रभावित केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर सागर रणपिसे, मंगेश धनोर, सुमित कांबळे, नंतर खान बंधू या सर्वांनी या ठिकाणी आपल्याला प्रभावित केलेलं आहे। तसेच काही इतरही खेळाडू आहेत। आपण प्रीमियर लीग का आयोजित करतो याचं कारण जर कोणी विचारलं तर मी एवढं सांगेन की आपल्या एरियातील आपल्या गल्लीतील खेळाडू खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात यावे यासाठी आपण प्रीमियर लीग तिकडे हे करतो, अरेंज करतो। त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्हाला कुलाबा 11 संघ करायचा असेल आणि मोठ्या स्पर्धेत खेळायचं असेल त्यावेळेस सागर रणपिसे हे नाव पहिलं येणारच आहे, त्याच्यानंतर धनूरचं नाव येईल, त्याच्यानंतर सुमित कांबळेचं नाव येईल। असे बरेचसे खेळाडू आहेत। थांबा जर आपला अशोक सोलंकेनी कॅच पकडली तर त्यांना नरेश सोलंकेकडून 500 रुपये। या सामन्यात अशोक सोळंकी यांनी जर झेल घेतला तर त्यांना नरेश सोळंकी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल। कुठल्या पण ओव्हरमध्ये घेऊ द्या, कॅच घेणं महत्वाचं आहे। चला सामना थांबलाय का मित्रांनो, सामना सुरू करा। याच्यानंतर दुसरी फलंदाजी करणाऱ्या संघाला बॅड लाईट होऊ शकतं, या ठिकाणी अंधाराचा या ठिकाणी सामना करावा लागेल। यामुळे आपण लगेचच आदेश चला आपण पाहतोय सामना सुरू होतोय। पंचाने आम्हाला इशारा केलेला आहे, सामना सुरू झालेला आहे। पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज आदेश आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय महादेव, नॉन स्ट्राईकला सुमित कांबळे आहेत। आदेश पहिल्या षटकातला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज। नरेश यांनी जर अशोक सोळंके यांनी जर कॅच घेतला तर नरेश सोळंके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल। चला सामना ऑन। आदेश यांचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो आपल्याला। चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, धावा येत आहेत 4, येतोय दणदणीत खणखणीत चौकार। आणि तेच खेळाडू, त्यामुळे इथे शक्य होऊ शकतं। पुन्हा एकदा आदेश, पहिलं षटक हे पॉवर प्लेच आहे। 2 क्षेत्ररक्षक बाहेर। इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा बाहेर आणि पंच आम्हाला कळवतात चेंडूवर येत आहेत 6 धावा। 6 धावांच्या भरीने संघ पोहोचतोय, एकूण धाव संख्या होती ती 10। बक्षिसं लावलेली आहेत।
यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फुटबॉल खेळला जातोय. दरम्यान एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. फिल्डिंग केली. संघमालक विरुद्ध दिनेश सोलंकीने फिल्डिंग केली आहे. दिनेश सोलंकी यांनी या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. अंतिम सामना अतिशय चुरशीचा आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ अतिशय तुल्यबल्ले संघ आहेत आणि प्रमुख पाहुणे या ठिकाणी आमचे मित्र भाऊरामजी माने यांच्या उपस्थितीमध्ये हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. मान्यवर यायचे होते म्हणून आपण थोडासा सामना उशिरा केलाय, अन्यथा आतापर्यंत सामना संपला असता. काही हरकत नाही. सामना संपण्या अगोदर या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होईल. पुन्हा एकदा आदेश यांच्या हातामध्ये चेंडू आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज डावखुरा फलंदाज त्या ठिकाणी सुमितच्या बॅटीतून एक तडाखा आरपार सीमारेषा पार सडक पे कडक बेधडक षटकार. 6 धावांच्या भरी अगदी जशी पाहिजे तशीच धावगती या ठिकाणी आलेली आहे. मी या ठिकाणी सुमित जेव्हा त्यांच्या हातात बॅट पाहिली आणि जाताना मी बोललो तुम्ही सुद्धा धावा करू शकतात, तर मला सुमित नक्कीच सांगितले काका बघूया आम्ही प्रयत्न करूया. प्रयत्न अति परमेश्वर असं म्हटलं जातं आणि तसाच प्रयत्न सुमितच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटीतून आपल्याला धावा पहिल्याच चेंडूवर त्यांनी 7 धावा. आणखी एक चेंडू चांगला चेंडू आणि चेंडू मात्र इथे या ठिकाणी काय होते फलंदाज होतोय बाद आणि इथे मात्र नक्कीच या आवश्यकता नव्हती आणि महादेव स्वतः संघनायक या ठिकाणी बाद होत आहेत. संघनायकांचा आपण राग समजू शकतो कारण महत्वपूर्ण सामना आहे. सुमितने हा चेंडू मारला होता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. कदाचित मला वाटते महादेवनी पाठीमागे पाहिलं नसेल की बाबा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात आहे का, अन्यथा ते सुद्धा धावले नसते. गेल्या मॅचचा हिरो ज्यानं षटकार चौकारांची आतषबाजी केली होती आणि हाफ सेंचुरी सुद्धा मारली होती ते महेश तांडेल या ठिकाणी आपण 1 डाऊनच्या पोझिशन मध्ये जातात आणि नॉन स्ट्राईकला मात्र ते असतील. आदेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील. आतापर्यंत चेंडू हाताळले 5. 17 धावा देऊन एक गडी सुद्धा बाद केलेला आहे. पुढचा चेंडू यावेळेस चांगला पुन्हा एकदा अलंग कार्पेट चेंडू जातो. इथे क्षेत्ररक्षक आहे आणि फक्त 1 धाव घेतली जाते. 1 धावेच्या भरीनंतर संघ पोहोचतोय तो 18 या अंकावर. षटक संपलेला आहे. 1 गडी बाद 18 धावा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या दृष्टीने पाहिलं तर हे षटक चांगलं होईल कारण 22 पेक्षा जास्त सरासरी धावा करायच्या आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाला आता मात्र धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. प्रति षटकाला सामना सुरू होण्यापूर्वी 21 ची सरासरी पाहिजे होती. धावा आल्यात 18 म्हणजे 3 धावा कुठेतरी कमी आल्यात आणि पुढच्या षटकात या 3 धावा या ठिकाणी कव्हर करावे लागतील. 4 चेंडू मध्ये अजूनही 4 ओव्हर मध्ये 88 म्हणजे प्रति षटकाला 22च्या सरासरी धावा कराव्या लागतील. या ठिकाणी आमचे गुणलेखक तुषार यांचं गणित खास आहे. कॅल्क्युलेशन अगदी व्यवस्थित सांगतायत. 22च्या सरासरीने 88 धावा आणि इथे सुमित मात्र बीट होत आहेत, चकित होत आहेत. उरलेलं काम यष्टीरक्षक इथे पूर्ण करतायत आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. धाव संख्या इथे 18 वर स्थिर आहे. गोलंदाज आपण पाहतोय तो बोलूनी सुद्धा या स्पर्धेमध्ये प्रभावित केलेलं आहे. चांगली गोलंदाजी प्रत्येक सामन्यामध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. शांत वातावरणामध्ये या ठिकाणी सामना सुरू आहे. कोणत्या प्रकारचा व्यत्यय नाही आहे. यावेळेस सुमितच्या बॅटीतून एक जोरदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येते 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार.
हमारी भी है. आणि दुसऱ्या इनिंग मध्ये सुमितच्या बॅटमधून आपल्याला एक तडाखेबंद फलंदाजी पाहायला मिळते. हा सुद्धा चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चांगला प्रयत्न केला. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करतायत ते सुमित कांबळे. 2 धावांच्या भरीनंतर आपण पाहतो एकूण धावसंख्या होते ती 26 धावा. हळूहळू का होईना मात्र विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना या ठिकाणी ग्लोरी 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडा स्पीडअप करा मित्रांनो, अंधार होत चाललेला आहे. याच्यानंतर आपल्याला बक्षीस वितरण सुद्धा करायचं आहे. गोलू पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट आणि पुन्हा एकदा सुमितच्या बॅटीतून आणखी एक तडाखा. चेंडू जातोय सडक पे कडक बे धडक षटकार. षटकाला 22च्या सरासरीने इथे धावा करायच्या आहेत. गोलू या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट मारा. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलंय आणि एकच धाव आली आहे. एक धावेच्या भरीनंतर आपण धावसंख्या पाहतो ती 33 वर धावसंख्या पोहोचते. आणि या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. आतापर्यंत धावसंख्या आल्या 33. 16.5च्या सरासरीने धावा इथे चालू आहेत. शेवटच्या चेंडूवर आपण मोठा फटका येतो का हेही पाहणं गरजेचे असणार आहे. गोलंदाज त्या ठिकाणी आहे तो महेश तांडेल. महेश तांडेलने सेमीफायनलचा सामना खेळताना धुवाधार अशी फलंदाजी केली होती आणि या संघाने सुद्धा सेमीफायनल खेळत असताना 101 धावांचं टार्गेट त्या ठिकाणी ठेवलं होतं. 101 धावा करून 102 धावांचं टार्गेट ठेवलं होतं त्यांच्या विरुद्ध संघासमोर. चला थोडा स्पीडअप करा मित्रांनो, अंधार होत चाललेला आहे. गोलू या षटकातला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा यावेळेस आला. चेंडू मात्र या ठिकाणी पंच आमच्याकडे वळले सांगितला चेंडू स्वेअर आहे. एक धावून काढलेली धावाच्या 1+1 2 धावा मिळतात आणि 2 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती एकूण होते ती 35 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल ह्या षटकातील आणि ह्या चेंडूवर जर मोठा फटका आला ना तर टार्गेटच्या बरोबर संघ जाऊ शकेल. छत्तीस अधिक 6 42 होतील. षटकार यायला पाहिजे आणि नाही. यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेला. चेंडू मात्र निर्धाव जातो. या 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 36. 35 धावा आहेत. 35. 17.5च्या सरासरीने या ठिकाणी धावा आलेल्या आहेत. आता 35 धावा 35 71 धावांची आवश्यकता असेल 18 चेंडूमध्ये. म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार मारावा लागेल जवळपास. 18 चौक 72 71 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार या ठिकाणी हाणामारी करावी लागेल. एकेरी दुहेरी धावाचा विचारच करायचा नाही मित्रांनो. आणि गोलंदाज पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येत आहेत आदेश. ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं आदेश. महेशच्या बॅटीतून मोठे फटके पाहायचे आहेत मात्र ते येत नाही आहेत कारण त्यांनी सेमीफायनलमध्ये जी खेळी केली होती ना तशाच खेळीची इथे आवश्यकता आहे. सुमित मात्र आपली खेळी चांगली सजवताना पाहायला मिळत आहेत. जर महेशला जमत नसेल तर त्यांनी स्ट्राईक सुमितकडे सोपवावा म्हणजे उरलेलं काम सुमित देखील पूर्ण करू शकतील.
यावेळेस मात्र तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे. नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू जातोय. एक धाव दरम्यानच्या काळात येते. एक धावेच्या भरीने धावसंख्या होती ती 36 धावा. आता मात्र स्ट्राईक पुन्हा एकदा सुमित डावखोरा फलंदाज याला सुमितला इथे स्ट्राईक मिळते आणि ह्या स्ट्राईकचा कशा प्रकारे इथे फायदा होतोय हे पाहणं देखील महत्त्वपूर्ण असणार आहे. चौकार षटकारांची आतषबाजी इथे करावी लागेल. आदेश षटकातला पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय आणि हो वा काय प्रयत्न केला आणि प्रयत्नामध्ये यश येतं. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील या ठिकाणी पूर्ण होतोय. क्षेत्ररक्षण मात्र अफलातून झालेले आहे. 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत क्षेत्ररक्षकाने. राजू रोकडे सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. आपलंही सहर्ष स्वागत आहे. या मान्यवरांना विनंती आपण येऊन आमच्या सन्मान कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. यावेळेस सुद्धा नक्कीच सुमित कांबळे इथे बीट होतात. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. चेंडू निर्धाव जातो. धावसंख्या स्थिर आहे ती या ठिकाणी 38 या अंकावर. मित्रांनो या ठिकाणी डॉट बॉल खेळणं चुकीचं आहे. गुन्हा आहे. एकेरी दुहेरी धावा खेळणे देखील गुन्हा आहे. चौकार आणि षटकार मारणे हे खरं असणार आहे. इथे मात्र चेंडू सीमारेषा पार गेलाय. धावा 4 आल्या आहेत. 4 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होती 42 धावा. धावसंख्या 42. षटक क्रमांक 3 सुरू आहे. आता प्रत्येक चेंडूवर षटकार मारावा लागणार आहे मित्रांनो. 64 पाहिजे. 13 बॉल 64. प्रत्येक चेंडूवर षटकार यायला पाहिजे. इथे मात्र चेंडू अलॉंग द कार्पेट जमीन लगत जातोय. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. सामन्यामध्ये नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर समर 11 हा संघ या ठिकाणी बऱ्याच अंशी बॅकफुटवर आहे. आता जर आपण सामन्याचं गणित पाहिलं ना तर 20-80 60-40 म्हणता नाही येणार. 20-80 कारण 10 कंपल्सरी 6 मारलेच पाहिजे 12 चेंडूमध्ये. त्यामुळे आपण सामन्याचा उल्लेख जर केला ना 80 विरुद्ध 20 असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. कारण 80% सामना हा समर 11 कडे आहे आणि 20% सामना हा ग्लोरी कुलाबा 11 यांच्याकडे आहे. अजूनही गणेश बॉलर आहे. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकामध्ये अजूनही धावा पाहिजेत त्या 63. 31.5च्या सरासरीने म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार मारायलाच पाहिजे. सुमित कांबळेकडे ती ॲबिलिटी ती योग्यता आहे. पाहूया. नाही यावेळेस वा इथे मात्र सुमितचं आपण पहा काय खेळाडू ते आहे. पंचांचा इशारा येण्यापूर्वीच त्याने त्या ठिकाणी क्रीज सोडलेले आहे आणि आपल्या खेळाडूतीचं या ठिकाणी दर्शन त्यांनी केले दाखवलेलं आपल्याला. सुमित बाद होत आहेत. आता मात्र संपूर्णपणे सामना समर 11 या संघाच्या बाजूने बऱ्याच अंशी गेलेला आहे. आता काहीशी सामन्यातील औपचारिकता बाकी राहिलेली आहे. 11 चेंडू आणि 66 म्हणजे 11-66 प्रत्येक चेंडूवर 63 पाहिजे. म्हणजे षटकारच पाहिजे प्रत्येक चेंडूवर. 11 षटकार मारावे लागणार आहेत. 11 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज बॅट्समन शैलेश नवीन फलंदाज. यावेळेस मात्र चेंडू जातोय सीमारेषेजवळ आणि त्या ठिकाणी सागर आहे आणि सागरच्या हातातून चेंडू सुटणं नक्कीच सुटणार नाही याची आपल्याला जाण आहेच. चांगला झेल घेतलेला आहे सागरने त्या ठिकाणी. आणखी एक धक्का बसतोय ग्लोरी 11 कुलाबा संघाला आणि समर 11 संघ आणखी एक सफलता या ठिकाणी मिळवतोय.
आता मात्र चला मित्रांनो थोडा स्पीडअप करा, थोडासा स्पीडअप करा. छोटा खेळाडू मैदानात आलाय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्याच्या नावावर टीम आहे तोच आलाय समर. हा ज्याच्या नावावर टीम आहे तोच खेळाडू या ठिकाणी आलेला आहे. समर 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 11चा समर हा खेळाडू त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण जाताना पाहायला मिळतोय. लॉंग स्टॉपच्या दिशेला आणि गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हॅट्रिक बॉल घेऊन येतोय आणि हो दुसरी हॅट्रिक गणेश. आणि या स्पर्धेतली पंच काय सांगतायत, नाही बॅटकट आहे म्हणे, त्यामुळे हॅट्रिक नाही झाली. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव गेलेला आहे. नक्कीच गणेशला फारच आनंद झाला होता की मी या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक घेतली आहे, मात्र तसं काही झालं नाही. एक हॅट्रिक तर ऑलरेडी त्यांच्या बाजूने आलेली आहे. सुमित कांबळेने ह्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. पुन्हा एकदा गणेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू सुद्धा अतिशय चांगला आहे आणि कोणत्या प्रकारची धाव येत नाही आहे, फक्त या ठिकाणी औपचारिकता काय ती बाकी राहिलेली आहे. जर आपण पाहिलं ना दोन्ही सामने उपांत्य सामने आणि अंतिम सामना तीनही सामने एकतर्फी झालेले आहेत. कारण प्रथम जास्त धावा करून कमीत कमी धावामध्ये रोखलेलं आहे दोन्ही वेळेस संघाला. या ठिकाणी सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव मिळते. एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती होते ती मात्र 44 धावा. अजून बरेचसे लांब आहे, दिल्ली दूर आहे. काही क्षणातच इथे सामना संपेल आणि त्वरितच आपण या ठिकाणी बक्षीस वितरण करणार आहोत. आणखी एक चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 4 षट बाबू पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. त्यांनाही विनंती आहे की आपण येऊन आमच्या सन्मान कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. बॉलर नेम मंगेश. बॉलर नेम बॉलर निलेश भाई. बॉलर निलेश. यावेळेस मात्र चेंडू जाते कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये सीमा पार जातोय. 4 धावा मिळत आहेत. 4 धावांच्या भरीनंतर संघाची स्थिती होते ती 48 धावा. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बऱ्याचशा धावा करायच्या आहेत. आता मात्र किती षटकार पाहिजे किती चौकार हे सांगणं सुद्धा चुकीचं आहे. कारण फक्त औपचारिकता चेंडू पूर्ण करायचे आहेत. खेळायचं म्हणून खेळायचं. सामना पूर्णपणे आपण पाहिला तर समर 11 संघाच्या बाजूने गेलेला आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू. वा अतिशय यॉर्कर लेंथचा चेंडू इथे हाताळण्यात आला आणि कोणतीही धाव येत नाहीये. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र उंच चेंडू आहे. उंची तेवढीच आहे आणि लांबी सुद्धा भरपूर आहे. त्यामुळे चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येतात 6. आलेला आहे या ठिकाणी उत्तुंग असा षटकार. 6 धावांच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती एकूण पाहिली ती 54 54 धावा. अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे 3 चेंडूवर. हा सुद्धा चेंडू जातोय. पंच पुन्हा एकदा सांगतात तिथे धावा मिळतील 6. 6 धावांच्या भरीनंतर आपण संघाची एकूण स्थिती पाहतोय ती होते
60 धावा. 46 धावांची अजूनही आवश्यकता असेल. चेंडू उरत आहेत 2. हा चांगला चेंडू आहे. हा मात्र निर्धाव चेंडू होतोय आणि या वर्षातला शेवटचा चेंडू. प्लेयरला सांगा स्टेजवर या, साहेबांचं आगमन होणार. प्रत्येक प्लेयरला विनंती आहे, काही क्षणातच या ठिकाणी नार्वेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. आपले सर्वांचे लाडके कुलाब्याचं मान. आणि या ठिकाणी समर 11 हा संघ विजय होतोय. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचे सुद्धा या ठिकाणी अभिनंदन. आपण स्पर्धेत सहभाग घेतलात आणि पहा काही क्षणातच आपण या ठिकाणी नो डाऊट या ठिकाणी सागरनी धुवाधार फलंदाजी केली, त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून या सामन्यातला आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. 85 धावांची एक धुवाधार खेळी केली आणि याच्यानंतर आपण सर्वजण स्टेजवर जाणार आहोत. त्या ठिकाणून पुढचं वितरण होणार आहे. बक्षीस वितरण, मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे आणि काही क्षणातच आमचे या ठिकाणी ऑनलाईन स्कोरर आम्हाला सर्व डेटा देतील. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. तोपर्यंत आपण संधी देऊया एक डीजे मास्तर याला.